त्यांना खूप लहानपणापासून ओळखतोय, कारण पालीमध्ये येतात ती खूप असे ग्राउंड गाजवलेले आहेत बुरमाडी ठिकाणी. हा खेळाडू खूप चांगला खेळत होता आणि आता तो 40+ म्हणजे तो आमच्याच वयाचा आहे. निश्चितच त्यांचा गेम सुंदर आहे. मागाशी एक मॅच सुद्धा त्यांची एक पाहायला मिळाली आणि पंचांनी आपल्याला बॉल देत आहेत ते घ्या कृपया. अहो त्यांच्याकडे लक्ष द्या हो. अहो हा बॉल घ्या, बॉल घ्या. सुपर 8 मध्ये पोहोचलेले 8 संघ. निश्चितच आजचा हा थरार या इथे या ट्रॉफ्यांसाठी आणि रोख रकमेसाठी हा इथे आपण आलेला आहात. निश्चितच जिंकाल ते आनंदात जाल आणि जे हाराल ते सुद्धा आनंदात जा, कारण आपला वय आहे 40+ एन्जॉयचं वय आहे. नाराज होऊ नका. पुढच्या वर्षी कर्जतला भेटूया. सुरुवात होते. पहिला चेंडू हा हातात नाही पण ग्राउंडच्या बाहेर आणि आमचे मित्र पालीहून राबगावून आलेले आहेत. घायले पहिला चेंडू, पहिला षटकार आणि सांगितलंय की आम्ही इथे चषक घ्यायला आलेलो आहोत. निश्चितच सुरुवात एवढ्या ॲव्हरेजनी होते तर शेवट काय होईल तो आपल्याला पाहायचा आहे. धावसंख्या पहिला चेंडू नंतर धावसंख्या 6. कृपया 12वा खेळाडू या. नावं सांगता येणार नाहीत, नाही तर हे लाईव्ह मॅच आहेत, काहीतरी सांगायला पाहिजे. आणि हा दुसरा खणखणीत चौकार. योगेश कोण? गोलंदाज. धावसंख्या 10 आणि फलंदाजची नावं सांगा. इकूला तर सगळा जग ओळखतं. आणि दुसरा अशोक आणि इकू. बघा पहिल्या 2 चेंडूवर खणखणीत षटकार आणि चौकार म्हणजे 10 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत, झोडपलेल्या आहेत. आणि आज आपल्याला सूर्यनारायण सुद्धा आज तुम्हाला सपोर्ट करतोय, कारण त्यांना माहिती आहे की आजचा दिवस हा बक्षिसांचा आहे. अशोक पारंगे भाऊ या आणि इक्कू सोलंकी. संजय म्हणतात, त्यांचं नाव पाळण्यातलं संजय आहे पण प्रेमाने इक्कू म्हणतात. धावसंख्या 10. योगेशच्या 2 चेंडूवर मोठे फटके पडतायत. आणि चांगला फटका आणि फटक्यात जोर आहे आणि जोर हा बाहेरच जाणार. आणि लागोपाठच्या 3 चेंडूवर पहिल्यावर षटकार, दुसऱ्यावर चौकार आणि तिसऱ्यावर सुद्धा चौकार. धावसंख्या झाली ती 14. अर्धशतक संपते आणि अजून बरेच खेळ बाकी आहे आणि हा फटकी चालू आहे. खरोखरच सुंदर अशा मॅचची सुरुवात. सुपर 8 सामना. निश्चितच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सुंदर असा हा चेंडू म्हणता येईल. कुठली धाव मिळत नाहीये. डॉट जेवढा चौकार षटकाराला जेवढा महत्व आहे तेवढाच महत्व डॉट चेंडूला सुद्धा आहे, कारण चेंडू फक्त 24 असतात या खेळात. त्यामुळे खूपच चांगलं महत्व आहे ते डॉटला सुद्धा. धावसंख्या 14 आणि हा खणखणीत आणि झणझणीत पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या होते ती 20. बघा ॲव्हरेजचा म्हणता अजून ओव्हर तर संपत नाहीये पण 20 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त अशी फटकेबाजी चालू आहे. अजून इक्कूला तर बॅटला बॉल लावून दिला नाही, कारण त्यांना स्ट्राईकच भेटत नाही. आणि दुसरे फलंदाज आहेत ते आज अशोक. झणझणीत आणि खणखणीत हे षटकार मारतायत. निश्चितच त्यांच्या खेळाडू गावातील आलेले प्रेक्षक आणि त्यांचे खेळाडू खुश असतील.
ते अशोकवर. आणि हा सुंदर बघा, आणि हे 40 वर्षाचे वाटतच नाही. आमच्या फिटनेस बघता हा खेळाडू क्षेत्ररक्षक वाटतायत, पण तो फलंदाज मला वाटत नाही आहे. कारण आत्ता ॲव्हरेज झालाय तो 24, म्हणजे खूपच हो. मागाची मॅच 2-4 मी बघितल्या 17-18 2 ओव्हरीत पाहिजे होत्या, पण आत्ता जे चालू आहे ते त्यांना कळतंय की आता 24 पहिल्या ओव्हरीत आणि नंतर अजून 3 षटकं बाकी आहेत. निश्चितच ही 100 गाठतील असा विश्वास प्रेक्षकांना वाटतोय. अशोक आणि इक्कू आता स्ट्राईकला आलेत ते संजय सोलंकी कंसात इक्कू. हा नाव कित्येक वर्ष सुधागड तालुक्यात सुद्धा गाजला होता, पण नंतर मॅचेस ठेवणे आम्हाला परवडत नव्हते का काय कळत नाही, पण तो मुलगा आम्हाला पालीत दिसलाच नाही. त्यात आमच्या तालुक्याला मोठा गेम बघता आला नाही असं आम्हाला म्हणता येईल. धावसंख्या 24 होते. निश्चितच नाव सांगा ते गोलंदाज आता नवीन आलेत त्यांचा, कोणतरी सांगा. सुनील आमचे भाऊ आहेत, त्यांनी सांगितलं हा ओळखीचा गोलंदाज आहे, त्याचं नाव आहे सुनील. अशोक नॉन स्ट्राईकला जातात, 24 धावा काढून नॉन स्ट्राईकला. आणि संजय सोलंकी आता पहिला चेंडू फेस करतील ते सुनील यांचा. निश्चितच मोठा गेम प्रेक्षकांना पाहता येते, कारण पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 चेंडू तर फटका आणि 1 डॉट. धावा 24 होत आहेत. गोलंदाज आता आले ते सुनील, समोर आहे तो इको. सुंदर अशी मॅच, ज्यांनी या मॅचेस भरवल्या खरोखर त्यांचे आभार. निश्चितच रात्रीचा दिवस करून ते बिचारे जागतात आणि दिवसा झोपतात. सुंदर चालू आहे ते सामने, त्यांच्या मेहनतीला आम्ही सलाम करतो. आणि हा बघा ह्याला बोलतात इक्कू. अरे इक्कू बोलला ठीक आहे, त्यांनी मारला षटकार, तो माझाच भाऊ आहे, पण मी सुद्धा मला स्ट्राईक नव्हती भेटली. आणि आता पहिल्याच चेंडूचा सामना करताना इकून मारला खणखणीत षटकार. धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या होते ती 30. निश्चितच हा सामना आम्हाला या 4 ओव्हरीत 100 धावा दाखवेल असं वाटते, कारण ज्याप्रमाणे हा फटकाफटकी सुरू झाले. हा सुंदर असा शॉट आहे, शॉट मध्ये जोर नाही पण 1 धाव घेणार. आणि अशोकला स्ट्राईक भेटते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती ती 31. सुनील यांची गोलंदाजी आहे. निश्चितच इकूला एक फटका मारला, इकून दुसरा बॉल त्याला मारून दिला नाही. आणि आता आहेत ते अशोक स्ट्राईकला, ज्यांनी 24 धावा मागाच्या षटकात काढलेले तेच अशोक. धावसंख्या 31 झालेली आहे. चांगलेच गेम चालू आहे. प्रेक्षकांना इथे जे येतात त्यांना चौकार षटकारच बघायचे असतात, त्यांना काय कोण जिंको हारो तो त्यांची मॅच पुरता त्यांचे खेळाडू बघतील, पण प्रेक्षकांना फटके पाहायचे असतात, त्यासाठीच प्रेक्षक इथे येत असतात. धावसंख्या 31 होते. चांगली फलंदाजी चालू आहे. आहा, अरे बाप रे बाप, कमाल आहे आप. खणखणीत झणझणीत हा चौकार. भावा तुझ्या धावा झाल्यात 28, फुल 28 धावा तुझ्या, आणि संघाच्या होत्या त्या 35. जबरदस्त शॉट मध्ये काय तुमची नजर आहे हो. ह्या वयात आम्हाला चष्मा लावायला लागतो, तो पण 2 महिने बदलायला लागतो, पण तुमची जी फटकेबाजी आहे सुंदर आहे. खरोखर खूप सुंदर अशी आपली फटकेबाजी आहे. धावसंख्या 35. निश्चितच आणि हा एक चांगला शॉट आहे. तिथे खेळाडू आहे पण बॉल प्रयत्न करतात, 2 धावा घेतात काय, आणि इथे 2 धावा इझी. ही 1 धाव इक्कूची एक्स्ट्रा म्हणता येईल, कारण त्याला जजमेंट होता की आपण 2 धावा काढू शकतो. कारण ह्या ग्राउंडवर कधीतरी बॉल वेगळाच फिरतो, कारण आपण बघतोय की थोडासा खूप मेहनत घेतलेली आहे, पण बॉल पडला की तो बॉल उचलाचा असेल तर डायरेक्ट उचलाचा टप्प्याची वाट पाहायची नसते. धावसंख्या 2 ने वाढते. खरोखर फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या 37 होते. सुनील वैयक्तिक पहिलं संघाचं 2रं षटक टाकतात ते सुनील.
हा सुंदर चारी बाजू फटके मारतायत. हा निश्चितच चौकार जाण्याचा प्रयत्नात बॉल आहे पण नाही. आणि 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 बाणीची वेळ आणि हा चौकार. ही आणीबाणीची वेळ तुमच्यावर आलेली आहे कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे तुमचे धावा 41 होत आहेत आणि शतक दुसरंच चालू आहे. खरोखरच तुमचा क्षेत्ररक्षक हे बॉल अडवणे गरजेचं आहे कारण आपल्याला हवाई जे फटके आहेत ते अडवता येणार नाहीत. पण जे तुमच्या जवळून जातात ते फटके आपण अडवावेच लागतील. नाहीतर तुम्हाला ह्यातनं आता जो हरेल तो निश्चितच बाहेर जाईल. त्याला काही चान्स नाही, संधी नाही आहे. ते प्रेक्षक म्हणून राहतील. त्यामुळे आपल्याला आपल्या गेमवर लक्ष ठेवणे खूप गरजेचं आहे. धावसंख्या 41. निश्चितच दुसरं षटक चालू आहे ते सुनील यांचं आणि काय अशोक काही थांबायला मागत नाहीत. आहा धावसंख्या 41. शतक संपतोय ते सुनील यांचं. ॲव्हरेज 24चं होतं मगाशी ते आता झालेलं आहे 20.5चं म्हणजे 41 धावा. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत भावा आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा झाल्यात आणि 12 चेंडू अजून किती होत आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पाणी पाहिजे. निश्चितच तुम्हाला पाण्याची व्यवस्था करेल. भाऊ खूप मेहनत घेतोय. निश्चितच इथे ज्या पद्धतीने हे भेटून ना ज्या पद्धतीत इथे जे हे 6 खेळाडूंनी ह्या मॅचेस आयोजित केल्यात खरोखर खूप मेहनत आहे. आपण बघतो की लागोपाठ 4-5 दिवस सोपं नाही आहे जागणं. कारण आता जी त्यांनी त्यांच्या खांद्यावर जी ही जबाबदारी घेतली ते पार पाडणे गरजेचं आहे आणि ते बिचारे सगळेच खूपच मेहनत घेऊन हे सामने या इथे पार पाडतात. आम्ही बऱ्याच वर्ष इकडे क्रिकेट खेळलो आहे तेव्हा आमचे मित्र किशोर काळभोर ते आता आपल्यात नाहीत. निश्चितच क्रिकेटचा एक त्याला क्रिकेटवर खूप मोठं प्रेम होतं किशोर काळभोरला. त्याची इथे आल्यावर आठवण काढणे खूप गरजेचं आहे कारण तो एक चांगला खेळाडू. तो आता आपल्यात 1 ऑगस्टला गेला आपल्यात सोडून. पण एक चांगली व्यक्तिमत्व होती. निश्चितच सामना आता 41 वर आला आहे. कुठली विकेट मिळत नाही आहे आणि आता गोलंदाज अरे नाव सांगा गोलंदाज कोण आहे तिथलं इथे जवळचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी सांगा. वामन बाबा ठीक आहे थँक्यू. वामन वैयक्तिक पहिलं सांगा तर 30 षटक वामन हे टाकतील आणि जे अशोक आणि आमचा इक्कू हे आपली फटकेबाजी त्याची चालूच आहे. 41 धावा झाल्या त्या 12 चेंडूमध्ये आणि अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. वामन बघा इकडे खूपच चांगलं असं वातावरणात हे मॅचेस बघा आज प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा खूप आनंददायी ह्या मॅचेस आहेत. 6-20 झालेत. दिवस मोठा आहे होत चाललाय मोठा. वामन वैयक्तिक पहिलं सांगा तर 30 षटक. धावसंख्या 41 होते. निश्चितच कुठली विकेट मिळत नाही आहे आणि चांगला शॉट नाही आहे. शॉटमध्ये जोर तर नाहीच आहे आणि खूप चांगला ते डॉट बॉल. वामन यांचा पहिला चेंडू आपण मागाशी बघितले ते दोन्ही खेळाडूंना पहिल्या चेंडूवर षटकारच पडले होते पण वामननी आता सुरुवातीचाच बॉल हा डॉट टाकलाय आणि धावसंख्या थांबून राहिले ती 41. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल कारण धावा खूप झालेल्या आहेत. 41 धावा या म्हणजे जवळजवळ 20.5चा ॲव्हरेज असताना आज इक्को आणि जे अशोक ज्या पद्धतीने आता खेळतायत त्यांना थोडंसं वामननी ब्रेक लावलाय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण वामनच्या ज्या पद्धतीत गोलंदाजी चालू आहे निश्चितच ते पुढचे सुद्धा बॉल अशाच पद्धतीत टाकतील यात काही शंका असण्याचं कारण नाही. असे जे मंत्रीबिंद्री असतात ते भाषणात असेच बोलतात काय शंका असण्याचे कारण नाही आहे. पण आता बघूया कारण आहे का. आणि हा कॅच होणार का. हा कॅच होणार का हा पडलेला प्रश्न आता सुटला. खूप सुंदर असा कॅच घेऊन वामनच्या गोलंदाजीवर एक चांगली विकेट इक्कू सारखा खेळाडू बाद करण्यात यश मिळतोय.
ज्या पद्धतीत कॅच घेतला त्या एकदम शांत उभे होते. त्यांना माहिती आहे की आपण हा कॅच सहजरित्या घेणार आणि डोकं शांत ठेवलं आणि इकूची खेळी संपवली. खूप कमी बॉल चेस केलं इकूनी, पण इकूपेक्षा ह्या ग्राउंडवर आता मला अशोकचीच खेळी आवडते. कारण ज्या पद्धतीने अशोकने जी फटकेबाजी केलेली आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे. आता कोण गेला फलंदाज इको? नितीन नितीन पाटील. संजय सोलंकीच्या जागी नितीन पाटील. रासायनिक कपिल इंटरप्राइजेस रासायनिक. धावसंख्या थांबलेली ती 41 वर. 2 ओव्हरीत धावा 41 झाल्या होत्या आणि आता 2 चेंडू संपले. त्यात एक चांगली विकेट मिळते ती इकूची. वामन यांना एक चांगला सुंदर कॅच. आम्हाला नावं माहीत नाहीत आता त्या खेळाडूचं आम्ही नाव सांगितलं असतं. नितीन नितीन चंद्रकांतनी खूप सुंदर कॅच. सुंदर खरोखर सुंदरच कॅच होती. आणि ती कॅच कोणाची होती? कर्जतचे खेळाडू. आणि हा सुद्धा कॅच होतोय का बघूया. आणि बाद 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 हॅट्रिकला चान्स. वामन म्हणजे एक देवाचंच नाव आहे आणि त्यांनी हा जे मोठं त्यांच्यावर संकट आलं होतं ते वामननी खरोखरच पेलवलेलं आहे. कारण त्यांनी लागोपाठच्या 2 चेंडूवर विकेट घेतले आहेत आणि पहिला बॉल डॉट आणि धावसंख्या 41 वर. हरीश म्हात्रे. हरीश म्हात्रे आणि जे अशोक पारंगे. हरीश आणि अशोक आपण बघतोय. सुंदर असा हॅट्रिकला चान्स आहे. वामन आपल्याला हॅट्रिकला चान्स आहे निश्चितच. बघूया धावसंख्या 41. बाद हॅट्रिक. अरे बापरे खूप सुंदर हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगला खेळाडू बाद होतोय. हरीश लागोपाठच्या 3 चेंडूवर ज्यावेळी खरंच संघाला गरज होती ॲव्हरेज 20.5चा होता तेव्हा वामन रूप घेऊन आला आणि आपल्या संघाला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. लागोपाठच्या 3 चेंडूवर ते हॅट्रिक घेतात आणि पहिला चेंडू ते डॉट खेळतायत. नाव काय? सुनील कोंडाळकर. लवजीचे खेळाडू सुनील कोंडाळकर. निश्चितच हे चांगले खेळाडू आहेत. पण आता ज्यावेळी इक्कू गेला त्यानंतर लागोपाठच्या 2 वर सुद्धा 2 चेंडूत विकेट मिळत आहेत आणि ज्या पद्धतीत वामन गोलंदाजी करतायत 41 या धावसंख्येवर घोडं अडलंय असं म्हणायला काय हरकत नाही आहे. 3 बाद 41. मगाशी 0 बाद 41 होतं. आहा असं वाटतंय की ओर मेडन पडणार भावा. हा 5 चेंडू डॉट 3 विकेट आणि शेवटचा चेंडू जर इथे डॉट जातोय कारण त्यांना स्ट्राईकला आमचा अशोक नाही आहे त्यामुळे सगळं हे घडतंय असं प्रेक्षकांच्यात कुजबूज चालू आहे. कारण अशोकने पहिल्या ओव्हरीत 24 काढल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरीत बऱ्याच धावा घेतल्या. धावसंख्या 41 आणि आज 3रा षटक अशोकला स्ट्राईक न भेटल्यामुळे. आणि बघा काय सुंदर फिल्डिंग आहे. सुंदर सुंदर एकदम. आणि ते दुसरी शांत डोक्याची फिल्डिंग आहे. खरोखर सुंदर फिल्डिंग आहे. 1 धाव घेत आहेत आणि धावसंख्या होती ती 42. ज्या पद्धतीत जेव्हा आपल्या संघाला गरज होती तेव्हा वामननी 3 खेळाडू बाद करून फक्त 1 धाव दिली आणि धावसंख्या होते ती 42. निश्चितच 2 ओव्हरीत 41 धावा असताना वामनला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं. पहिल्या बॉल वामननी डॉट टाकला. दुसऱ्या बॉलला विकेट. 3ऱ्या बॉलला विकेट. 4थ्या बॉलला हॅट्रिक करून
3 विकेट घेऊन वामननी खरोखर खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. 5वा बॉल डॉट आणि 6व्या बॉलला 1 धाव देऊन खरोखरच खूप चांगली गोलंदाजी. 3 बाद 1 अशा परिस्थिती गोलंदाजी करत वामन यांनी 42 या धावसंख्येवर आता ते त्यांची गेम चालू आहे. गोलंदाज कोण भाई? गोलंदाजाचं नाव सांगा. रवी. रवी रवी आणि स्ट्राईकला परत अशोक काय येत नाही, कारण 1 धाव घेतली होती त्यामुळे स्ट्राईक हुकते ती अशोक यांची. कारण अशोकची फलंदाजी आम्ही पाहिले, खूप सुंदर अशी फटकेबाजी अशोककडून आम्हाला पाहता आली. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि ते गोलंदाजी करतील. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं शतक रवी घेऊन येत आहेत ते. कोंडाळकर, सुनील कोंडाळकर त्याने सुनील आणि हा चौकार जाईल असं वाटते. आणि हा खणखणीत कोंडाळकर आणि हा खणखणीत चौकारवरून धावसंख्या 4 वाढवल्या. धावसंख्या झाली ती 46. पहिले 2 शतक ते फलंदाजीने गाजवले आणि 3रा शतक गाजवला तो आमच्या वामन यांनी. आणि आत्ता जो गाजवते ते कोलटकर. धाव कोंडिलकर. खरोखरच ज्या पद्धतीने धावा झाल्या होत्या, कोंडाळकर खरोखर सुंदर अशी पहिल्या चेंडूवर कोंडाळकर 1 चौकारवरून धावसंख्या 4 वाढवले. धावसंख्या होती ती 46. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल करतायत आणि ते गरजेचं आहे. कोंडाळकर खरोखर सुंदर अशा 4 धावा करून धावसंख्या 46 होते. आणि हा सुद्धा पंच 22 स्वरूपात हा चौकार जातो आणि ही 50 लागते. ती खरोखर खूप सुंदर अशी 50 आपल्याला या इथे पाहायला मिळते. निश्चितच ही 50 3ऱ्या षटकात पाहता आली असती, पण चांगला वामन यांनी ती काय त्यांना दाखवून दिली नाही. धावसंख्या होती ती 50. आणि हा सुद्धा बघूया काय होतोय. चांगला तिथे क्षेत्ररक्षक ठेवला होता, जागेवर ठेवला होता. धावसंख्या 51. आणि आता आले ते ज्यांनी रण गाजवले होते ते अशोक सुंदर असा फटकेबाजी करणारा अशोक जो ओपनिंगला आला होता तो आता शेवटपर्यंत ग्राउंडवर टिकला आहे. आणि त्यांनी 10 चेंडू 34 धावा ज्यांनी कुठल्यात. आणि हा बघा आल्या आल्या त्यांना स्ट्राईक भेटत नव्हती आणि 34-7 तुमच्या धावसंख्या होते ते तुमच्या वैयक्तिक 40 आणि संघाच्या 57. स्ट्राईक थोडी भेटली नव्हती ती त्यांना. अशोकांना 3ऱ्या षटकात स्ट्राईकच भेटली नव्हती. त्यांची काय त्यात काय चुकी नाही आहे. रवी यांच्या लागोपाठच्या गोलंदाजीमध्ये 1-2 चौकार जात आहेत, 1 षटकार भेटतोय. निश्चितच धावसंख्या 57. या इथे पालीहून अमितजी गुजर सुद्धा मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. प्रवीण गायकवाड खूपच अख्ख्या. आणि हा एक चांगला शॉट आहे. शॉट मध्ये जोर आहे आणि हा चौकारच जाणार. बघा अशोकला स्ट्राईक भेटते तर अशोक पूर्ण स्ट्राईकचा फायदा करून देतात ते आपल्या संघाला. धावसंख्या 61 होते आणि तुम्हाला 50ला 6 रन बाकी आहेत आणि चेंडू सुद्धा 1च बाकी आहे. बघूया आपण 50 करताय काय. 61 धावा होत आहेत त्या संघाच्या, तुमच्या धावा 44. आणि क्लीन बोल्ड. 61-62 टू विन. आणि एक चांगली मोठी खेळी संपली आहे ती पण शेवटच्या 24व्या चेंडूवर. खरोखर खूप सुंदर अशी फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली ती अशोक यांच्या बॅटीनी.
चला टॉस साठी यायचंय. चला सेकंड आपण पाहतोय या ठिकाणी मॅच असेल. दोन कॅप्टन तयार राहायचे. नेरल टायगर्स विपक्ष रिद्धी सिद्धी फरखांदे. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी लगेच. A1 वर्सेस B2 दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिला सामना तुमचा होता तो ऍडजस्टमेंट केला त्यामुळे आता उशीर करू नका. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं अन्यथा 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. रिद्धी सिद्धी फरखांदे आणि नेरल टायगर्स. चला आपण लगेच टॉस साठी यायचं. या ठिकाणी वेळ घेऊ नका टॉस साठी. तर खऱ्या अर्थाने मजा आली होती. मी पालीच्या मैदानावरती पाली प्रीमियर लीगला गेलो होतो आणि सर त्या ठिकाणी होते आणि एन्जॉय केलं होतं कारण मी डान्स करत होतो आणि सर मायक्रोफोनवरती होते. तर जर सरांचा आवाज आपण ऐकला टॉस केला जाईल आणि जरूर चला नेरल टायगर्स चला कॅप्टन चला. बघा तुमची पहिली मॅच होती. रिद्धी सिद्धी 11 फरखांदे दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण वेळ घेऊ नका टॉस साठी यायचं लगेच. रिद्धी सिद्धी फरखांदे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. नेरळ टायगर्स चला वेळ घेऊ नका कॅप्टन. चला आपण टॉस साठी. बघा पहिली मॅच तुमची होती पण तुम्ही लेट होता त्याच्यामुळे आपण पाहतो ती मॅच आपण सेकंड केली. अपोजिट संघ पूर्णपणे या ठिकाणी उपस्थित होता त्यांनी समजून घेतलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन फरखांदे रिद्धी सिद्धी 11 आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. नेरळ टायगर संघाचा कर्णधार. आपण वेळ घेऊ नका लगेच टॉस साठी या. अमरजीत प्लीज कॅप्टनला पाठवा टॉस साठी लगेच. बघा आपली पहिली मॅच होती पण आपण लेट होता त्याच्यामुळे आपण पहिली मॅच लेट ठेवली आणि दुसरी मॅच प्रथमतः खेळून घेतली आहे. कृपया मॅच चालू होते. 62 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये. निश्चितच आता फटकवी म्हणजे 15.5चे ॲव्हरेज द्यावं लागेल असं आपल्याला या इथे जिंकायचं असेल तर निश्चितच 15.5चे ॲव्हरेज जावेच लागेल. कृपया टॉससाठी यायचं आहे. आले दोन्ही संघ आले. साहेब भाऊ तुम्ही घ्या. चला विजय सर आले आहेत. विजय मराठी सर आपण पाहतोय टॉस साठी जरूर या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस या ठिकाणी केलं तर कुणाल सर या आपण तुमच्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. या दोन्ही संघाचे सिनियर प्लेयर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. कोण हकदार ठरणार त्या टॉप 4 मध्ये जाणाऱ्यासाठी. सुधागड खालापूर कर्जदार 40+ प्रीमियर लीग 2025. कॉल आपण पाहतो रिद्धी सिद्धी फरखांदे संघाचा आणि टॉस या ठिकाणी पाहतोय नेरळ टायगर्स. अमरजीत यांचा संघ आपण पाहतोय टॉस जिंकलाय. जरूर काय स्वीकारणार. हां ते लग्न सीझन चालू आहे ना. पोरगी इथं बघायची ना घरी जाऊन सांगायचं पसंत आहे का नाही. बरोबर जरूर डिसिजन येईल आपल्या पुढ्यात. एन्जॉय करूया कारण एक दमदार आवाज तुमच्या भेटीत आपण पाहतो मैदानावरती आहे. जरूर निर्णय त्यांचा येईल. आपण थोड्या मिनिटात निर्णय. ठीक आहे तुम्हाला वेळ आहे निर्णयासाठी वेळ आहे कारण आपण बघतो की टॉस जिंकल्यावर नंतर सांगतो हे आपल्याला लहानपासून आपण ते बघितलेलं आहे. ॲक्च्युली निर्णय घेणं खूप कठीण असतं ना. आता ही मॅच मध्ये कसं चालेल. 65 धावांचं 61 झालेत
62 धावांचं आव्हान आपण पाहतोय सर. 61 झालेत. 62 धावांचं आव्हान आहे. आपण ज्या पद्धतीने 61-62 बोललात ना, तर पब्लिक हसायला लागली. तर जरूर एन्जॉय करूया. हा, आपण 40+ थोडं आपण एन्जॉय करूया. 61-62 लाईट बघा चालू आहे. मॅच ऑन होते. पहिला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. आणि पहिला चेंडू डॉट. साळुंके ॲव्हरेज बाळा साळुंके. पहिला चंद्रकांत ठाकरे आपण पाहतोय स्ट्राईकला, आणि त्या नॉन स्ट्राईकला तो फलंदाज सुनील ठोंबरे आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहेत. कारण रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे यांची आपण पाहतो बंधू या ठिकाणी. और पे चेंडू समोर उडवला. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तो बनणार दर्शक बनणार क्षेत्ररक्षक. चेंडू आउट ऑफ पार. बिग हिट या चेंडूवरती आलाय षटकार. गणपती बाप्पा. बाप्पाला या ठिकाणी नतमस्त झालेत. टिक फॉर टॅक. जशात तसे उत्तर. तुम शेर हो तो हम बब्बर शेर आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला गेला. आणि हा कॅच होणार बोललो की होणार. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्नात मोठा फटका मारण्याचा विचार डोक्यात, पण खूप उंच गेला आणि आपली विकेट गमावून बसले. खरोखरच ज्या पद्धतीने तुमचा ॲव्हरेज आहे तो 15.5चा ॲव्हरेज आहे, तुम्हाला फटकाफटकी करायलाच पाहिजे. पण ज्या पद्धतीत गोलंदाजी चालू आहे त्यात तुम्ही फसला. धावसंख्या 7. छत्रपती पुन्हा एकदा मैदानाकडे रवाना होतात खिलाडू. इथे सांगितला पहिला चेंडूवरती तेरे चलेगी बल्लेबाजी, उसके बाद घुमेगी मेरी गेंद. बल्लेबाज बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक 1. धावसंख्या 6. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या बॉलवर विकेट. वा वा, काय सुंदर गोलंदाजी. आणि त्या पद्धतीत किपिंग सुद्धा बघा. इको आहेत का ते? खूप सुंदर अशी किपिंग आहे. या महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजतं इको यांचं. खरोखर खूप सुंदर. कित्येक वर्ष ते आमचा काय विषय नाही, यात काय आमची चुकी नाहीये भाऊ. आणि हा एक खणखणीत षटकार जाणार का हा प्रश्न होता, पण कॅच मिस करून हा एक चांगला कॅच मिस होतोय. आणि धावसंख्या 6 निवडते. धावसंख्या होते ती 1 डझन म्हणजे 12. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, सुखात सारी. तिन्ही लागतील कारण तो लावतोय. बघा संदेश सोनकर सर, इथे सांगितलं जात आहे जब जब तुम छक्के लगाओगे तब तब तुमचे पीछे भेजोगे. कारण इथे षटकार लगावला त्यानंतर प्रशासनाच्या पारीला अंत. झटका ब्रेक लावला गेलाय. झटका क्रमांक 2. त्या राजधानीवरती
केला है, कारण जिथे औरंगजेब म्हणाला होता पूरा हिंदुस्तान जीता, लेकिन जब तक रायगढ़ जीतते नहीं ना तब तक पूरा हिंदुस्तान पूरा नहीं होगा. आणि तो शेवट परत जो किल्ला जिंकू शकला नाही आणि त्याला हिंदुस्थानामधून पाहतो ना थडका गुण माघारीचं पटकावं लागलं. त्या रायगड जिल्ह्याची गाथा गात असताना डीजेला माझा सलाम. आपण ही ओव्हर बघितली तर असं दिसून येते की पहिला बॉल डॉट, दुसऱ्याला षटकार, तिसऱ्याला विकेट, तसंच चौथा बॉल डॉट, पाचव्याला षटकार आणि सहाव्याला विकेट. ह्या पद्धतीत धावसंख्या 12, जे 62 धावांचं लक्ष आहे ते आता 18 चेंडूमध्ये 50 धावावर पोहोचलेलं आहे. गोलंदाजाचं नाव कळवावं. रुपेश जामकर. रुपेश जामकर रिस रिस रुपेश जामकर. आणि हा फटका निश्चितच 1 धावाचा आहे का 4 धावांचा आहे. खूप सुंदर थ्रो रुपेश जामकर, रिसचे जामकर. जवळजवळ खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्यात जे डावखोरे आता जे बॅट्समॅन आहे त्यांचं नाव समजेल का आम्हाला? भावा तुझं नाव तूच सांग. वामन आपला जानी यांच्या तारेनं ठरलेले तेच वामन आता फलंदाजी जरी आलेले आहेत. सॉरी आय एम सॉरी, तुमचं नाव आम्ही विसरणं म्हणजे आमची चुकी आहे. कारण हॅट्रिक ह्या ग्राउंडवर तुमची आम्ही पाहिलेली आहे. लक्ष खूप आहे. 62 धावांचं लक्ष आहे. धावा झाल्यात त्या 13. आणि ही धाव 1 घेतात का दुसरीचा प्रयत्न करतात काय बघूया. दुसरी पण सहज पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढलेली आहे. खरोखर खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खरोखरच धावा ज्या पद्धतीत तुम्हाला काढायच्या आहेत त्या अशा 1-2 ने होणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके आम्हाला दाखवावे लागतील तरच या 62 धावांचं हे डोंगर तुम्हाला पार करता येईल. धावसंख्या 15. आणि सुंदर असे थ्रो होता. 1 धाव होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 16. 15.5च्या आवृत्तीत जायचे गोलंदाज आहेत ते रुपेश जामकर. जरूर आपण बघितलं गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आपण पाहतो डायरेक्ट हिट झाला असता तर जरूर इथं पंचांना वेगळा निर्णय घ्यावा लागला असता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो ब्लॅक त्यांनी जो डोकं वापरलं होतं क्षेत्ररक्षण अफलातून होतं. आणि आपण पाहिलं गेलं ते धावतात मैदान चित्ते की चपलाई नाही धावा आपण जरूर पाहतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जानकर पंचाच्या डाव्या साईडने. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षकाची फंबल आपण त्या ठिकाणी पाहतोय. पण चेंडू आपण पाहतो सीमारेषेचा जाग 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. जरूर म्हटलं जात आहे कारण ज्या शिवरायांची शिकवण आहे परश्री मातेप्रमाण आणि जर प्रत्येक घरामध्ये शिवबासारखा आपण पाहतोय जन्मला पाहिजे. आणि जरूर कृष्णा गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रिटर्न पाठवला चेंडूला. अकलेचा बुद्धीचा वापर जरूर पाहिला गेला. इथे संदेश सर पाहिलं गेलं ना इथे प्रत्येक चेंडूवरती धाव पाहिजे. हाही चेंडू खराब होता पण चांगला होऊन बसला. एखादा खराब चेंडू पण जेव्हा डॉट होतो ना तो गोलंदाज मनातल्या मनात खुश असतोय. जरी किपर किंवा इतर क्षेत्ररक्षक विचार करत असते दादा लागला असता ना तर आरपार झाला असता. निश्चितच कारण इथं आरपाराचीच गरज आहे. जे ॲव्हरेज आहे ते आरपारच आहे. कारण ज्या पद्धतीत फटकेबाजी केले ते इकूच्या संघाने
62ची आणि आपल्याला मोठे फटके मारावेच लागतील. आणि आणि सुंदर अशी सुंदर क्षेत्ररक्षण आहे. थ्रो सुद्धा सुंदर आहे. आपण बघतो की इथपर्यंत जेव्हा बॉल जातो त्या 2 धावा व्हाव्याच लागतात. पण ज्या पद्धतीत क्षेत्ररक्षणाने जो थ्रो केला आणि रुपेश जामकर यांचं शतक संपतोय. 12 चेंडू 21 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा पाहिजे आहेत. तर बघा ना, आपण विचार केला ना, ज्या पद्धतीने हे खेळले होते यांनी उर्वरित 12 चेंडूमध्ये त्या 20 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय त्या धावसंख्यावरती रोखली होती आणि पहिल्या 12 चेंडूमध्ये 41 धावा इको यांच्या संघाने बनवल्या होत्या. आता त्याच धावा तुम्हाला बनवायच्या. ज्या पहिल्या तुम्ही शेवटला खर्च केला ते आता वसूल झाल्यात, पण पहिल्या 2 षटकामध्ये जे 41 धावा खर्च केल्या ना त्यात तुम्हाला आता वसूल करायचे आहेत उर्वरित 12 चेंडूमध्ये. सर नक्कीच. पण पहिलाच जो गोलंदाज होता ना तो 47 वर्षाचा असतो आपल्या या नियमानुसार. त्यांना त्यांनी धावा काढल्या होत्या. पण आत्ता सगळे हे 40-42चे चित्ते आहेत, ते या काय धावा काढून देणार नाहीत असं प्रेक्षकांच्या आसपास चर्चा चालू आहे. कारण 12 चेंडू 41 धावा म्हणजे खूप मोठेच फटके त्यांना मारावे लागतील. जरूर. अनेक वर्ष रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला मास्टर माइंड खेळाडू म्हणून इकोला संबोधला तो संजय सोलंके गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. जरूर आपण पाहतो राऊंड विकेट आलाय. इथे समोर आघाडीचा त्याच ताकदीचा खेळाडू आहे आपण पाहतोय. इथे फुल लेंथचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे आणि पहिल्या चेंडूवरती मास्टरमाइंड इकोने हा फलंदाज बाद केला. टोमरेला माघारी पाठवलाय आणि मोक्याच्या क्षणी ही धोक्याची घंटा ठोकली ते. अनेक किल्ले आहेत, अनेक किल्ले आहेत, अनेक गड आहेत आणि ते गड दाखवण्यासाठी जरी म्हातारा झाला असेल तर मी गड चढू शकतो हे दाखवण्यासाठी डीजे वाजवलेला गाणं. 11 चेंडू 41 धावांचं आता हे मोठं लक्ष आहे. इकूच्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला साथ सुद्धा दिली त्यांच्या खेळाडूंनी. त्याचं नाव मला माहीत नाही पण त्यांना साथ दिली आणि एक चांगली खेळी संपते. निश्चितच 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे आणि आता पर बॉलला चौकारच मारावे लागतील. चौकार षटकारांचा पाऊस पडावा लागेल. पहिल्या ओव्हरीत इकूच्या संघाने 24 धावा घेतल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरीत सुद्धा त्यांनी खूप चांगल्या 17 धावा घेतल्या होत्या आणि आता जो 12 चेंडू 41चं लक्ष असताना एक चेंडू जाते ते विकेट मिळून आणि आता 11 चेंडू 41 धावांचं एक मोठं लक्ष आहे. निश्चितच हे लक्ष जर पुरं करता आलं नाही तर आपल्याला या सिरीजमधनं बाहेर जावं लागेल. जरूर संदेश सर, आपण पाहतोय जर या स्पर्धेच्या चमचमच्या ट्रॉफीमध्ये पोहोचायचं आहे, बक्षीस पात्र व्हायचं आहे, ते सामना जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही कसरत आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 41 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इको ओरपे चेंडू पुन्हा एकदा लो फुलटा टाकण्याचा प्रयत्न, बॉक्लावर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बघा. चेंडू उचलायचा, चेंडू ठेवत नाही हातात. वेट अँड वॉच. आपण पाहतोय चेंडू ठेवत नाही आहेत हातात आणि लगेच पिकअप थ्रो, लगेच थ्रो फेकतात सर. कृपया फलंदाजी नावं कळवा. येल्लो टोपी आपलं नाव आम्हाला कळत नाही. इथे लाईव्ह सामने आहेत. आपलं नाव आपल्या आणि हा कॅच होतोय का पाहायचं आहे. आणि नाही 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 इकुला ही विकेट मिळाली असती पण काही थोडासा 2 फलंदाजात अंडरस्टँडिंग नसल्यामुळे ही एक रन झाली असती निश्चित असं मला वाटते. संदेश. तर जरूर आपण पाहतोय अनेक वर्ष वेनगाव कर्जत तालुक्यातील क्रिकेट खेळणार हा सिनियर प्लेयर आहे संदेश. आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईकला डवकर. आता आपण पाहायला गेला स्ट्राईकला असला फलंदाज. खरं तर वामन आपल्या संघासाठी या ठिकाणी कामगिरी करत असताना गरज आहे ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती, ब्रेक लावला होता, पण आता तो ब्रेक ओपन करावून इथे तर बॅटिंग करावी लागेल. इकोच्या प्रत्येक चेंडू आउट ऑफ पार्किंग प्लॉटमध्ये पाठवावं लागेल संदेश सर.
निश्चितच. हा आहे इथे बघा. रोहन साळुंके आपण जरा इकडे यायचंय. जरूर जरूर कॉल आलाय पंचांकडून आपण पाहतोय. हा वन बाउन्स एक चेंडू अप्पर आहे. हे जरूर चेक केलं जाईल. वाईट आहे, चेक केलं जाईल. पंचांनी सांगितलंय चेक या ठिकाणी केला जातोय. नाही सांगितलं जाईल. सर आपले आहेत, पंच आहेत, डिसिजन देतील. सर्वांच्या नजरा लागल्या, धगधग वाढायला लागली. काय घडतंय, काय फिरतंय, चक्र फिरायला लागले. फेअर डिलिव्हरी. तो वॉर्निंग फर्स्ट आपण पाहतो या ठिकाणी पंचांकडून दिली जाणार. म्हणजे अशा प्रकारचा चेंडू पुन्हा इथे टाकता येणार नाहीये. तो दंडित होईल, कारवाई होईल त्याच्यावरती. गोलंदाज संजय पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवरती. पंचांना क्रॉस करून टाकलाय, जरूर आपण पाहतोय. बघा स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो त्या ठिकाणी खरंच अर्थाने चेंडूकडे पाहतो तेव्हा मेन पंचांकडे आपलं लक्ष केंद्रित झालं आणि त्यांनी 2 हात समांतर केले. वाईट चेंडू या ठिकाणी घोषित झाला. खराब चेंडू, स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धावा या ठिकाणी घेतली जाईल. अशा धावा 4-5 आल्या तर संघाला कुठेतरी तारण होईल जाईल. आणि अशा नोला एखादा फटका पडला तर खूपच. आणि हा सुद्धा ग्राउंडच्या बाहेर मारलेला इकुला हा खणखणीत. आणि वामन हा आज काही ही मॅन ऑफ दी मॅच घेऊन जाते असं काय वाटतंय. कारण हॅट्रिक सुद्धा घेऊन हे जे फटके चालू आहेत ते निश्चितच तुम्ही या संघासाठी तारणार आहातच. पण असे फटके तुम्हाला कंटिन्यू मारावे लागतील कारण टार्गेट आता खूपच मोठं झालेलं आहे. प्रत्येक बॉलला षटकार मारावेच लागतील. वामनच्या गोलंदाजीवरती त्यांनी फलंदाजाला नाचवलं होतं. आता वामन तोच वामन आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आता गोलंदाजाला नाचवतोय. चांगली फटकेबाजी करतो. धावसंख्या स्कोर कर आपण पाहतो 31 धावा आवश्यकता. 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. आणि हा बघा हा कॅच होतोय का. मरशी धावला तो, मरशी धावला. बघा बघा धावून धावून ते पण दमले. 3 धावा घ्या. 3 धावा आणि धावसंख्या आता वाढलेली आहे. नाही जरूर आपण पाहतो 3 धावा आपण पाहतो. चितिके चपल्याने हरणाच्या गतीने या 3 धावा पूर्ण केल्या. 31 धावा पाहिजे होत्या. आता 28 धावांची आपण पाहतो गरज आहे. येणारे 6 चेंडू 28 धावा खूप महत्त्वपूर्ण असतील कारण 6 इकोची गोलंदाजी आता समाप्त झाले. शेवटचा षटक कोण घेऊन येणार या 28 धावा. तो वामन आणि संदेशी जोडी मैदानावरती आहे. खऱ्या अर्थाने विचार केला आपण या 3 धावा धावल्यानंतर दादा जर आपण पाहतोय हे जर आमचे आत्ताचे खेळाडू असते ना 3 धावा धावल्यानंतर लगेच जमिनीवरती थांबले असते. लगेच एखादा खेळाडू पाणी घेऊन धावला असता. पण बघा काय फिटनेस आहे. हा फिटनेस ह्या वयात खरोखरच आपण क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने जवानीत खेळलात. याचं एक तुम्हाला खरोखर आम्हाला सांगावं असं वाटतंय. खूप सुंदररित्या आपल्या अजून सुद्धा चांगली फिटनेस आहे. तुम्ही क्रिकेटला टच आहात. तुमची प्रॅक्टिस चालू आहे यातून आम्हाला दिसते. सहा चेंडू 28 धावा. फटकवा फटकवीच. नीरज संघ आपला डिसिजन जरूर आमच्या परत पोचला नाही अजून. डिसिजन पोचवा तुम्ही. 6 चेंडू 28 धावांचं लक्ष. निश्चितच इकू बॉलरचं नाव काय. संदीप 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 पाटील. 6 चेंडू 28 धावा. निश्चितच हा फटकावा फटकवी. आणि हा फटका फटकीची सुरुवात षटकाराने केली आणि हा सांगतोय की आम्हाला इथे घरी जायचं नाही आहे. आम्हाला पुढच्या सामन्यात खेळायचं आहे. आणि 22 धावांचं आता 5 चेंडूमध्ये जे लक्ष्य आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
ला जबरदस्त संगीत वाजवता आपण, कारण टायमिंग कशा प्रकारे असायचं ना ह्या डीजे कडून ऐकायचं आपण बघा. कारण इथे हम ना छोडेंगे आज त्या पद्धतीने आपण पाहतोय. हम ना छोडेंगे आज षटकार आलाय. 28 धावांची गरज होती, आता 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ओरपी चेंडू भिडकावला डिपेक्स टक्कावर इतर मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न. शतरक्ष त्या ठिकाणी धावला जरूर, एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. चेंडू परत जरूर खेळला जात आहे, पण इथे संदेश म्हणतो थांबा. वामन त्या ठिकाणी आपण पाहतो तयार आहेत, थोडंसं आपण पाहतोय होत आहे, कारण ही मॅच हाय व्होल्टेज मॅच आहे सर. 2 धावा या ठिकाणी आल्यात. येणारे 4 चेंडू आता विजयासाठी 20 धावांची गरज. आता येणाऱ्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 माल्टीहिटची गरज असेल, कारण इथे सामना पूर्णपणे फिट करायचा, आपल्या बाजूने झुकवायचं आहे, तर मोठे फटके लागावे लागतील, नाही तर गोलंदाजी करणारा संघ अजूनही सरस आहे. नाही ना, इथे पाहतो थोडंसं फंबल या ठिकाणी पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. चिते के चपलाईने दुसरी धाव पूर्ण केले गेले. इको थोडासा नाराज जरूर असेल, कारण इथे एक धाव होणं गरजेची होती, तिला दुसरी मध्ये कन्वर्ट केलेत. आता उर्वरित 3 चेंडू आणि 3 माल्टीहिट षटकार लगावे लागतील. 3 चेंडू आउट ऑफ पार्क पाठवावे लागतील. 3 चेंडूला स्टेडियमच्या बाहेर फेकावे लागतील. सुंदर चेंडू बघा, लो फुलटा चेंडू, ब्लॉकर टाकलेला चेंडू, ब्रह्मास्त्राचा मारा. संदीप काय कामगिरी पाहिली गेली, चांगला चेंडू फेकले गेला, हात खोलण्याचा मौका दिला नाहीये. आता उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7 1 7 17 धावांची गरज. 2 चेंडू 17 धावांचं लक्ष. हे फक्त नोच चेंडू करू शकतो, बाकी कोण करू शकणार नाही. खेळी संपते, चांगली खेळी संपलेली आहे. आणि आता 1 चेंडू 17 धावांचं अशक्यप्राय लक्ष आहे. माझे मित्र आयोजक बाळाराम आलेले आहेत गायकवाड, त्यांनी मला इथं संधी दिली बोलायला. खरोखर मी त्यांचं ऋणी आहे, कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कॉमेंट्री करायला देणं म्हणजे सुद्धा एकच खूपच मोठेपणाचं लक्षण असतं. पण बाळाराम गायकवाडांनी आम्हाला ही संधी दिली. निश्चितच जरूर संधी सर आपण पाहिला गेलाय का अफलातून आवाज आहे तुमचाही, आणि संधी नाही आहे तर हे तुमचं बोलता कर्तव्य आहे, कारण 40+ आहे तर तुम्ही पाहिजेतच नाही ते. मी 50+ आहे. 40+ या मॅचेस आत्ता इथे खेळायला भेटतात दिसतात. आणि आत्ताच दीपक फोंडे यांचं या इथे आगमन झालेलं आहे. पालीतील कित्येक वर्ष क्रिकेटवर ज्यांचं नाव कोरले होते ते दीपक फोंडे. हॅलो चेक.